गडगंज पैसा असलेला तुंबाडचा दादा खोत नामक कोणीतरी आपला नवरा होणार आहे हे कानावर आलं तेव्हा तिला काही आश्चर्य वाटलं नाही. आपल्या लग्नाच्या घरात झटापटी चालू आहेत हे तिला कळलं होतं. आई बाप भाऊ यांची हमरातुमरी चालली आहे. घर नेहमीचं राहिलेलं नाही हे ती पाहत होती. डोक्यात ठाण मांडून बसलेला राजयोग केव्हा चालता झाला तिला कळलंच नाही. आता तिच्यासमोर फक्त तुंबाड होतं. लहानपणी रामनवमीच्या दिवशी ती बापाबरोबर बांडेवाडीला 1-2 वेळा गेली होती. त्याच्या पुढचं गाव तुंबाड असं तिला आई म्हणाली. पोरीनं नशीब काढलं असं गावात सगळीकडे बोलतायत हेही तिला आईकडनंच कळलं. पण नेमकं काय घडतंय हे तिला कळतच नव्हतं. भांबावली होती. त्याच मनस्थितीत तिने खोतांच्या वाड्यात प्रवेश केला. धक्क्यावर उतरताच ती टोलेजंग वास्तू तिच्या नजरेस पडली आणि ती अवाक झाली. गवतारू घरात तिचा जन्म झाला, तिथेच ती वाढली. गावातली इतर घरही अशीच गरीब, गरज भागवणारी. वाड्याच्या दिशेने ती पावलं टाकू लागली तेव्हा ते प्रचंड धूळ आपल्या अंगावर येते असं तिला वाटलं. लग्नात नवऱ्याला तिने पाहिलंच नव्हतं. मुंडावळ्यांच्या माळांनी डोळ्यांवर पडदा आला होता. समोर खैराच्या झाडासारखी एक वस्तू उभी आहे, ती दागिन्यांनी मळली आहे आणि तिथून अत्तराचा घमघमाट आपल्या नाकात जातोय एवढंच तिला कळलं.